पुलगाव येथील नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना भाजपा आमदार राजेश बकानी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर गेले. 100 मीटरच्या नियमाचा भंग करत आमदारांनी मतदान केंद्रात प्रवेश केल्याचा मोठा गदारोळ उडाला आहे. आमदारांनी स्वतःची वर्तन योग्य असल्याचा दावा करत सांगितले की ते फक्त अधिकाऱ्याशी चर्चा करायला गेले होते. मात्र नियम नसतानाही मतदान केंद्रात प्रवेश केल्याने नागरिक आणि अन्य पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. याआधी सकाळी पुलगावात भाजपकडून मतदाराचे आधार कार्ड पळवल्याचा आरोपही झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागावरही झोपेत असल्याचा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 करिता संतोष देशमुख, वर्धा. आपण जनप्रतिनिधी आहात आणि आज या बूथवर आपण काय प्रकरण असं घडलं की तुम्हाला इथे जावं लागलं? माझ्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की ज्याचं व्होटिंग व्हायचं होतं त्याचं व्होटिंग आतमध्ये झालेलं आहे. प्रोसिडिंग ऑफिसर काय करून आले हे विचारणा करायला मी आतमध्ये गेलो होतो आणि अधिकाऱ्यांना तर मी लोकप्रतिनिधी म्हणून विचारू शकतो. कॅनव्हासिंग करू शकत नाही, हा भाग वेगळा आहे. हात जोडणे हा भाग वेगळा आहे. पण लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना याची विचारणा करायलाच पाहिजे आणि मी जागृत लोकप्रतिनिधी असल्यामुळे आतमध्ये जाऊन त्यांना विचारणा केली आणि त्यांनी ती गोष्ट मान्य केली की आमची चूक झालेली आहे.